नमस्कार. जून 2026 आपण आहोत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या क्वालिटी या ठिकाणी. आपण पाहू शकतोय ब्रिजचा काम होतोय, त्यासोबत इकडच्या ठिकाणचा रस्ता झालेला आहे, पण चांगला रस्ता आणि मध्येच खड्डा, जे जीवाला धोकादायक असतं. म्हणजे पावसामध्ये जर पाऊस पडला, पाणी भरून राहिला आणि मग एखाद्या दुचाकी स्वारला दिसला नाही किंवा एखाद्या मोठ्या गाडीने तो खड्डा वाचवताना दुसऱ्या गाडीला जर समजलं नाही तर दुसऱ्या एखाद्याचा निष्पाप नागरिकाचा नाहक जीव जाऊ शकतोय. मग याला जबाबदार कोण आणि हे कुठेतरी वाचावं या अनुषंगाने आपला सातत्याने प्रयत्न असतो. हे प्रयत्न करत असताना मला काही माझे हितचिंतक, तर काही फॉलोअर्स, तर काही विरोधक देखील कमेंट मध्ये लिहित असतात की दादा, हे काम करत असताना स्वतःची काळजी घे, हे खूप वाईट आहेत, ते खूप चांगले आहेत वगैरे वगैरे सगळे सांगत असतात. मला एक बोलायचं आहे की असे कित्येक ठिकाणी बरेचदा व्हिडिओ दाखवल्यानंतर कामगिरी केलेली आहे आणि त्याच्यानंतर मग नागरिकांचे जीव वाचले आहेत आणि अजूनही वाचत आहेत. मग हा कार्य थांबवावं का? कारण की ह्या अपघातांमध्ये मरणाऱ्याची कोणती जात नसते, कोणता धर्म नसतो, तो एक सर्वसामान्य नागरिक असतो आणि त्याला ज्याच्या कुटुंबातला व्यक्ती जातो त्याला त्याची म्हणजे काय व्यथा आहे ती त्याला माहिती असते. मग हे जर कार्य संबंधित यंत्रणेचं, संबंधित प्रशासनाचं आहे, ते कार्य करत नाही, संबंधित लोकप्रतिनिधी हा विषय अधिवेशनामध्ये उचलत नाही आणि मग सर्वसामान्य नागरिकाला असं रस्त्यावरती येऊन या व्यथा ह्या मांडाव्या लागतात, त्या व्यथा सांगाव्या लागतात. आणि हे कुठेतरी थांबावं याच्यासाठी आपला 8 तास संबंधित यंत्रणेला विनंती करतोय. क्वालिटी येथील इथे जे काही खड्डे आहेत, तो सर्व्हिस रोड आहे, त्याची देखील परिस्थिती खूप बिकट आहे. त्याच्यावरती लवकरात लवकर तातडीने उपाययोजना व्हावी ही आमची नागरिकांची विनंती. जून 2026.